आणि या घडीची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट, मनसे सोबत युती करायची का नाही, उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना या संदर्भात विचारणा केलेली आहे। युती केली तरच फायदा होईल असं नगरसेवकांनी सांगितलंय। मुंबईमध्ये युती संदर्भात अनुकूल वातावरण असल्याची माजी नगरसेवकांनी कबुली दिली आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी आपल्याला ज्या पक्षासोबत युती करायची त्यासाठी तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेईन असं उद्धव ठाकरे म्हणालेत। तुम्ही सोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात, येत्या काळात अनेक बैठका घ्यायच्या आहेत। माजी नगरसेवकांनी शिवसेना भवन इथे येऊन सामान्यांचे प्रश्न सोडवा। खरंच शिवसेना भवन इथे निवडणूक कार्यालय उघडणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी माजी नगरसेवकांना सांगितलंय। येत्या ऑक्टोबर ते नोव्हेंबर पर्यंत निवडणूक लागू शकते असं उद्धव ठाकरे यांनी बैठकीत बोलताना अंदाज व्यक्त केलाय। पण अर्थात मनसेसोबत युती करायची की नाही या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना विचारलं असता या युती संदर्भात कार्यकर्त्यांमध्ये अनुकूल वातावरण आहे असं माजी नगरसेवकांनी सांगितल्याचं समोर आलंय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, पुन्हा एकदा शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या युतीच्या चर्चांना जोर मिळताना आपल्याला दिसतोय। माजी नगरसेवकांनी काय भूमिका मांडली या बैठकीमध्ये? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, कारण आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या सर्व माजी नगरसेवकांना मातोश्री ते उद्धव ठाकरेंनी बैठकीला बोलवलं होतं आणि आगामी ज्या निवडणुका आहेत मुंबई महापालिकेच्या त्या आपण कशा लढवाव्यात या संदर्भातली रणनीती ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आखली जाते आणि त्यासाठीच माजी नगरसेवकांना विश्वासात उद्धव ठाकरे घेतात, त्यांचं म्हणणं समजून घेतात आणि मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहेत की ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती होणार का, त्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळते। आणि यामध्ये उद्धव ठाकरेंनीच काही माजी नगरसेवकांना विचारलं की आपण या सगळ्याला अनुकूल आहात का, आपण युती करायची का, कारण माजी नगरसेवकांचं जे म्हणणं असेल त्यांना विश्वासात घेऊनच पुढची पावलं टाकली जाणार आहेत आणि त्यामुळेच माजी नगरसेवकांनी सुद्धा आपण अनुकूल आहोत आणि जर तशा प्रकारची युती मनसेसोबत झाली तर त्याचा फायदा होईल अशा प्रकारचं मत माजी नगरसेवकांनी मांडलेलं आहे आणि त्यामुळेच ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागू शकतात। त्यामुळे मुंबईतले प्रश्न, सर्वसामान्यांचे प्रश्न हे आपण सोडवले पाहिजेत, ते प्रश्न हे मांडले पाहिजेत असंही उद्धव ठाकरेंनी सूचना देताना म्हटलंय। आणि युती संदर्भात म्हणजे कोणत्याही पक्षासोबत युती मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी करायची असल्यास आपल्या सगळ्यांना म्हणजे माजी नगरसेवकांना विश्वासात घेऊनच ही युती केली जाईल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। आणि त्यामुळेच ज्या प्रकारे आपण बघतोय की मनसे आणि ठाकरेंची शिवसेना या संदर्भात ठाकरेंची शिवसेना हे आक्रमक, ठाकरेंची शिवसेना ही सकारात्मक आहे आणि सकारात्मक असल्यामुळेच माजी नगरसेवकांना विचारूनच पुढचा निर्णय हा उद्धव ठाकरे घेतील आणि त्या संदर्भातच माहिती माजी नगरसेवकांकडनं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आपल्याला समजतंय। वेदांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर